गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा दिवस तसा नेहमीसारखाच सुरू झाला, पण मनात एक वेगळी उत्सुकता होती. आज सकाळीच लवकर सगळी कामे आवरून घेतली, म्हणजे नाश्ता चहा वगैरे झालेला होता आणि स्वयंपाक करायला थोडा उशीर होता, म्हणून म्हटलं राहिलेली साफसफाई करून घ्यावी. त्या दिवशी मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी ट्रॉल्या वगैरे साफ केलेल्या होत्या आणि बाकीच त्या व्लॉगमध्ये गमती पण झाल्या नसेल बघितलं तर तो आवर्जून बघा. आणि राहिलेली साफसफाई मी आज केली, कारण माझे सासू सासरे घरी नव्हते आणि वंशू मला करू देत नव्हता, कारण एका दिवशी ते पॉसिबल होत नाही, म्हणून मी दुसऱ्या दिवशी काही उरलेली साफसफाई केली. आणि इकडे बघू शकता, लहान बाळाची मदत म्हणजे माझे शिल्लकचे कामं वाढून ठेवणे. मदतीच्या नावाने तो माझे कामही वाढवून ठेवत होता. म्हटलं चला असो, त्याला सांभाळता सांभाळता सगळे कामे करून घेतली. आणि इकडे बघू शकता, सगळ्या ट्रॉल्या मी साफ केलेल्या होत्या, छान कॉलिन मारून वगैरे पुसून घेतलेल्या. आजचा दिवस म्हणजे कसं, मला माझ्या आजी आजोबाला भेटायला जायचं होतं. सकाळची लवकर साफसफाई करून घेतली, सगळे कामेही लवकर आवरली. इकडे आम्ही बसची वाट बघत होतो. आजचा प्रवास खरंच खूप छान होता आणि आनंदमयी होता, कारण माझ्या वंशूचा हा आज एस टी महामंडळाने म्हणजेच आपल्या लाडक्या लालपरीचा त्याचा सोबतचा पहिला प्रवास होता. मला वाटलं नव्हतं की तो इतका एन्जॉय करेल, मला वाटलं की तो कंटाळेल, पण त्याने हा प्रवास खरंच खूप एन्जॉय केला. खिडकीबाहेरची झाडं आणि वारा बघण्यात तो फार हरवून गेला होता. म्हणजे भोकरदन ते वाशिम हा माझा 4.5 तासाचा प्रवास होता, पण मला वाटलं नाही की वंशू मला थोडाही परेशान करेल. इकडे बघू शकता, मराठवाड्यातून मी विदर्भात एंट्री केलेली होती आणि इकडे विदर्भ इंटरनॅशनल स्कूल तुम्ही बघू शकता. इकडे वंशूही खूप छान एन्जॉय करत होता आणि तो इंटरॅक्ट करत होता सगळ्यांशी. त्याला जोही दिसला खिडकीबाहेर त्याने त्याला हाय बाय सगळ्यांना केलं. माझ्याशी थोडा छान गप्पा मारून घेतल्या त्याने. त्याला मी विचारत होते की बसचा प्रवास कसा वाटतोय, तो त्याच्या भाषेतच मला सर्व काही सांगत होता. इकडे बघू शकता तुम्ही की आम्ही वाशिममध्ये एंट्री केलेली आहे आणि त्या स्टॉपला तो एक आईस्क्रीमवाला आलेला होता. तो म्हणत होता की आईस्क्रीम दिलं, तसंच वंशूही म्हणत होता. इकडे बघा, बस स्टॉपवर बस पोहोचली आणि बाबा इथे आधीच वाट बघत बसले होते, आम्ही कधी येतोय. आम्हाला बघताच आणि वंशूला बघताच बाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. बाबांना बघताच वंशू बाबांच्या गळ्यात पडला आणि इकडे आम्ही आमच्या आजी आजोबांच्या गावी जायला निघालो. आणि वाशिमच्या रस्ते म्हणजे माझे बालपणीची आठवण, सगळी आठवण मला रिवाइंड झाली. आणि इकडे जे हॉस्पिटल तुम्ही बघताय, इथे माझा जन्म झालेला आहे. आणि असं सांगतात ना की इथे तुझा जन्म झालेला आहे आणि माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये काय घडलं काय नाही, मला मम्मी आधी सांगत होती. ते बघताच मला सगळं रिवाइंड होतं. गावात पाऊल ठेवताच जणू काळ मागे सरकला. ज्या शाळेत माझं बालपण गेलं, जिथे माझे मित्रमैत्रिणी धमाल केला, त्या सर्व आठवणी डोळ्यासमोर एखाद्या सिनेमासारख्या रिवाइंड झाल्या. मला बघताच आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, तो मला शब्दात सांगता येणार नाही. त्यांच्यासोबत घालवलेले 2-3 तास म्हणजे जणू सुखाची शिदोरी. जुन्या गप्पा, मायेचा हात आणि तो जिव्हाळा, मन कसं तृप्त झालं. त्यांना निरोप देऊन माझा पुढचा प्रवास मी सुरू केला आणि मला नागपूरला जायचं होतं. तिथे माझी मम्मी, माझा भाऊ माझ्या आतुरतेने वाट बघत होते. आम्ही समृद्धी महामार्गाने प्रवास केला. माझा वंशू जसा आम्ही प्रवास सुरू केला तसा झोपलेला होता. आम्ही नागपूरला पोहोचेपर्यंत तो झोपलेलाच होता, कारण तो दिवसभराचा खूप थकलेला होता. तो वेगवान आणि सुखद प्रवास करून जेव्हा आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून दिवसाचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला जणू खरोखर कळालंच नाही. माहेरची माणसं आणि तो जुना काळ, कितीही मोठे झालो तरी या आठवणी नेहमी फ्रेश वाटतात. हा व्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक करा.